विकासासाठी सत्तेत जाण्याचा महाराष्ट्र पॅटर्न दूर नागालँडमध्ये देखील अवलंबला गेला आहे। अजित पवारांचाच कित्ता गिरवत त्यांचेच नागालँडमधले 7 आमदार तिथल्या स्थानिक पार्टीमध्ये विलीन झालेत। त्यामुळे नागालँड राज्यातली राष्ट्रवादी 7 आमदारांवरून आता शून्यावर आली आहे। पाहूयात। आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत जातोय असं कारण देत 2 वर्षांपूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे 2 तुकडे पडले। अजित पवार, भुजबळ, मुंडे, तटकरेंसह 9 जणांनी भाजपसोबत सत्तेच्या आणाभाका घेतल्या। दादा गटाचा हाच कित्ता आता त्यांच्याच आमदारांनी गिरवलाय। दादांच्या आमदारांप्रमाणेच नागालँडच्या आमदारांची कामं होत नसल्याची तक्रार होती। त्यामुळे विरोधात राहून संघर्षाऐवजी त्यांनी सत्तेच्या बाकांवरून विकासाचा मार्ग पत्करल्याची चर्चा आहे। नागालँडमधले राष्ट्रवादीचे 7 आमदार फुटलेत। दादा गटाचं घड्याळ सोडून त्यांनी तिथल्या सत्ताधारी NDPP पक्षासोबत हातमिळवणी केली आहे। 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रवादी फुटली होती। त्यावेळी राजकीय भूकंपाचं केंद्र भारतीय नकाशावरच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या नागालँडमध्ये निघालं। नागालँडमध्ये आधीचं आणि आत्ताचं राजकीय समीकरण कसं आहे ते समजून घेऊया। विधानसभेत एकूण 60 आमदार आहेत। सत्तेसाठी 31 आमदार लागतात। 2023च्या निवडणुकीत NDPPला 25 तर भाजपला 12 जागा मिळून सत्ता मिळाली होती। विरोधात सर्वाधिक 7 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या। इतर 4 पक्षांना मिळून 11 जागा गेल्या। NDPP आणि भाजप मिळून 37 संख्याबळ झाल्यामुळे त्यांचं सरकार आलं। मात्र राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनीही 2023ला सत्ताधारी NDPPला पाठिंबा जाहीर केला। इकडे महाराष्ट्रात 2023ला राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्या 7 आमदारांनी दादा गटासोबत जाणं पसंत केलं आणि आता 2025ला तेच 7 आमदार सत्ताधारी NDPP पक्षात विलीन झाल्यात। त्यामुळे याआधी भाजपच्या टेकूवर सत्तेत असलेल्या NDPPचा आकडा आता 32 झालाय। त्यामुळे NDPPची स्वबळावर सत्ता स्थापन होणार आहे। अजित पवारांसाठी हा धक्का तर आहेच, मात्र नियतीचा फेरा असा की इतिहासानं स्वतःची पुनरावृत्ती केली आहे। शिंदे किंवा अजित पवारांच्या बंडावेळी संविधानातल्या 10व्या सूचीचा वारंवार उल्लेख झाला। राजकीय पक्ष मोठा की मग सभागृहात निवडून गेलेला गट मोठा, पक्षप्रमुखाचा आदेश महत्त्वाचा की मग बहुसंख्य आमदारांनी निवडलेल्या नेत्याचा, हे मुद्दे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीवेळी महाराष्ट्रात उपस्थित झाले। त्यावेळी दादा गटानं पक्षप्रमुखाऐवजी आमदार संख्याबळाला महत्त्वाचं मानलं होतं। आता हाच तर्क नागालँडमध्ये फुटलेले 7 आमदार देऊ शकतात। कारण नागालँडचे विधानसभा अध्यक्ष शारिगेन लोंगकुमेर यांनी जारी केलेल्या पत्रानुसार राष्ट्रवादीच्या सर्व 7 आमदारांनी स्वतः हजर राहून NDPPमध्ये विलीन होण्याचं पत्र दिलं आहे। त्यामुळे हे विलीनीकरण संविधानाच्या 10व्या अनुसूची अंतर्गत संविधानिक आवश्यकता पूर्ण करतं। काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते। त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी, मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। मी पण आज सकाळी, मी 2 दिवस आजारी होतो, आज सकाळीच मी ह्या कार्यक्रमाला पहिला आलो आहे। आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो। अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतरबंदी कशी होईल? त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे। अजितदादांनी सातत्यानं महाराष्ट्रापुरतंच राजकारण केलेलं आहे आणि हे सगळे आमदार त्या ठिकाणी शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशभर होता, त्यातनं काही आलेली लोक होती। परंतु अजितदादांनी नेहमी महाराष्ट्रापुरतं राजकारण केलं आहे आणि स्वाभाविक नागालँड दूर आहे, त्यामुळं नियंत्रण, समन्वयाचा अभाव होऊ शकतो। शिवसेना फोडून शिंदे भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर तेव्हा राष्ट्रवादीनं 50 खोके आणि एकदम ओकेची टीका केली होती। नंतर 2023ला नागालँडमधील राष्ट्रवादीनं सुद्धा विरोधात बसण्याऐवजी भाजपप्रणित आघाडीला पाठिंबा दिला। यावेळी भूमिका मांडताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची पंचायत झाली की नागालँडमध्ये सुद्धा 50 खोके बिलकुल ओके झालंय का? आमचं म्हणणं आहे की 50 खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके। तुम्ही चौकशी करा ना, कारण नसताना कुणावर कशाही प्रकारे अध्यक्ष महोदय
त्यामध्ये ईशान्येची राज्य तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्री रिओ म्हणून आहेत, त्यांना पाठिंबा दिलेला आहे, यांना नाही. हे तर आपले बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. आपले 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना सुद्धा पक्षानं सांगितलं तुम्ही त्यांच्या बरोबर भाजपच्या बरोबर त्या सरकारमध्ये सामील व्हा. मग आता आम्ही सामील झालो तर काय करत. दरम्यान 7 वर्षात तब्बल 3 वेळा फुटण्याचा अनोखा रेकॉर्ड देखील राष्ट्रवादी पक्षाच्या नावे कोरला गेला. 2019ला भाजपसोबत पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांच्या नेतृत्वात 15 ते 20 आमदार फुटले होते. तो प्रयोग फसल्यानंतर पुन्हा 2023ला अजित पवारांच्याच नेतृत्वात 9 आमदार भाजपसोबत सत्तेत गेले आणि आता 2025ला नागालँडमधील दादा गटाचे 7 आमदार सत्ताधारी एनडीपीपी पक्षात विलीन झाले आहेत. तुर्तास विरोधात आमची कामं होत नाहीत म्हणून सत्तेत गेलो हा शिंदे आणि अजित पवारांचा तर्क नागालँडच्या आमदारांनाही पटल्याचं दिसतंय. हा नवा राजकीय तर्क महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 2 ते 3 वर्षांपूर्वीच उदयाला आला. त्यामुळे सध्या महाराष्ट्र आणि नागालँड या 2 राज्यांच्या राजकीय स्थितीत बरंच साम्य निर्माण झालंय. महाराष्ट्रात विरोधक आहेत पण विरोधी पक्षनेता बनण्याचं संख्याबळ नाही. नागालँडमध्ये विरोधक आहेत पण विरोधी पक्षनेता ठरवण्याची संख्या नाही. महाराष्ट्रात 3 पक्ष सत्तेत आहेत. नागालँडमध्ये ही 3 पक्षांचे आमदार एकत्रित येऊन सत्तेत बसलेत. महाराष्ट्रात शिंदेदादांनी आमदार संख्याबळाला महत्त्वाचं मानलं. हेच उत्तर आता दादा गटाच्या फुटलेल्या आमदारांनी दिलंय. महाराष्ट्राच्या सत्तेत भाजप आणि 2 स्थानिक पक्ष आहेत. नागालँडच्या सत्तेत देखील भाजप आणि 2 स्थानिक पक्ष आहेत. अजित पवार ज्या पुण्याचे पालकमंत्री आहेत त्या पुण्या इतकंच नागालँड हे राज्य आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी रद्द झालेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पक्षाला पुन्हा मिळवून देण्याचा निर्धार केला होता. तो निर्धार अजून मूर्त स्वरूपापासून दूरच आहे. त्यात दादा गटाच्या 7 आमदारांनी विलिनीकरण करून नागालँडच्या राष्ट्रवादीला गायब केलाय. 7 आमदार फुटीचा धक्का तर आहेच, पण संख्याबळामुळे पक्षांतरबंदी कायद्याचं जे कार्ड महाराष्ट्रात खेळलं गेलं तेच पत्ते यावेळी नागालँडच्या आमदारांनी पिसले आहेत. त्यामुळे आता चावणारे दातही तेच आणि बोलणारे ओठही तेच आहेत. अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई.